रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी अत्यंत आनंदाची गोड बातमी म्हणजे 34 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विमा खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विमा वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, ते 34 जिल्हे कोणते, शेतकरी संख्या किती, कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना पैशाचा पाऊस पाडला जातोय। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। उर्वरित 34 जिल्ह्यात उर्वरित 75% खरीप हंगाम 2023चा जो आपला उर्वरित 75% पीक विमा राहिला होता, तो पीक विमा पुन्हा एकदा नव्याने वाटप सुरू झाले। चला तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हाला 34 जिल्हे सांगतो। तर पहिला जिल्हा अकोला, अमरावती, अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, जालना, नांदेड, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, वाशिम, यवतमाळ। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये 7150 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि त्याच्या अगोदर म्हणजे दिवाळीपूर्वी, गेल्या वर्षीच्या दिवाळीपूर्वी 25% अग्रिमचा पीक विमा सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झाला होता। आता उर्वरित जो आपला पीक विमा राहिला आहे, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विम्याचा एकही रुपया जर मिळाला नसेल, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोण्या जिल्ह्यामध्ये 75% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वात जास्त अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यामध्ये 1300 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण जर या अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यातील शेतकरी बांधव जर आमचा व्हिडिओ बघत असेल, तर आपण आपलं बँक खाते तपासून पाहू शकता। खरीप हंगाम 2023 मध्ये आपण कोणत्या विमा जर भरताळी कोण्या बँकेचं खातं दिलं असेल, त्या बँकेमध्ये पीक विमा उर्वरित 75% जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यानंतरची कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यासाठी सर्वात जास्त परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। तर 220 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी युनिव्हर्सल टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, कोल्हापूर, गोंदिया तर या जिल्ह्यामध्ये 350 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरची कंपनी चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने एकच जिल्हा येतो, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगरमधील सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर 200 कोटी रुपयाचा 75% पीक विमा उर्वरित वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम, बुलढाणा, सांगली, बीड, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 1090 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव तर या जिल्ह्यामध्ये 884 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी शेतकरी बांधवांनो SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने एकच जिल्हा आहे, तो लातूर जिल्ह्यात 51 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी 332 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी शेतकरी बांधवांनो रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये 300 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला 25% अग्रिमचा खरीप हंगाम 2023चा उर्वरित जो आपला 75% आता वाटप सुरू आहे, 25% अग्रिमचा पीक विमा आपल्याला गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। आता ज्या शेतकरी बांधवांना
खरीप हंगाम 2023 मध्ये पीक विम्याचा एकही रुपया जर मिळाला नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये आपण आपला पीक विमा जर भरताळी कोण्या बँकेचं खातं दिलं असेल तर आपण बँकेत जाऊन किंवा बँक खाते तपासून पाहू शकता। उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा कंपन्यांना पैसे देण्यात आले, कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसावं यासाठी शेतकरी बांधवांसाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय। तर उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झाले। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2023 मधील उर्वरित 75% पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, म्हणजे 75% पीक विमा राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली। त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो। तोपर्यंत धन्यवाद।